तर चला, स्वागत आहे तुमच्या माझ्या चिकनच्या रेसिपीमध्ये। आज बनवत आहे मी चिकनची रेसिपी, चिकन ग्रेव्ही रेसिपी बनवत आहे। मस्तपैकी बघा आणि तुम्ही कंटिन्यू करा। पूर्ण सोपी आणि झटपटीत रेसिपी आहे माझी। मी तुम्हाला रेसिपी झटपटच अशी दाखवणार, कुठलीही वस्तू शॉर्टकटमध्ये बनवणाऱ्या वस्तू मी दाखवत असते। चला तर मग इथं मसाला तयार करून घेत असताना त्याच्यामध्ये घातलेला आहे थोडीशी जिरे, थोडंसं लसूण, थोडंसं खोबरं असं घातलेलं आहे। त्याला परतायचं आहे। परतत मग नंतरून टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये कांदा पण असं परतायचं आहे आपल्याला मस्तपैकी, आणि त्याला कलर येऊ द्यायचा आहे। थोडासा कलर आल्यानंतर आपल्याला मग ते इकडं तवर कांदा होतोय तवर इकडं मग करून घेत आहे मी चिकनमध्ये टाकलेलं आहे मीठ आणि हळद। त्याला हळद मुरण्यासाठी थोडा वेळ ठेवायचा असल्यामुळे त्याला घालून आणि मुरत ठेवायचं थोडा वेळ, आणि नंतर इथं आपला कांदा जरा ब्राऊन झालेला आहे तर टाकून घेतो आहे आपण टमाटा त्याच्यामध्ये। टमाटा घेतल्यानंतर आपल्याला मस्तपैकी हलवतच राहायचं आहे त्याला, त्याचा कलर चेंज होत नाही। स्लो गॅसवरतीच बनवायचं आहे। फास्ट गॅसवरती बनवत असताना मग ते जळकं मळकं होतं आहे, टेस्ट वेगळीच होते। इथं मुरलेलं आहे माझं चिकन इकडं ठेवते मी थोडा वेळ झाकून। तोपर्यंत माझा इकडं मसाला होतोय, तर मसाला घेते मी आता काढून प्लेटमध्ये आणि थोडा वेळ त्याला थंड होण्यासाठी ठेवत आहे मी। मग काढून घेतलेला आहे मी आणि थंड पण झालेला आहे, तर मी घेते वाटून। मग इकडं चिकनला बघते एखादी वेळ मग झालेलं आहे माझं चिकन इकडं मस्तपैकी मुरलेलं आहे। त्याच्या इकडं मसाला घेते वाटून मी पटापट मिक्सरला लावलेला आहे मसाला। इकडं मसाला तयार झालेला आहे माझा। मग इकडं घेतलेले मी कढईमध्ये टाकलेला आहे तेल, मस्तपैकी गरम झालेलं आहे माझं तेल। त्याच्यामध्ये टाकून घेत आहे मी आता थोडीशी जिरे आणि त्याच्यामध्ये थोडासा असा तेजपत्ता टाकून त्याला तडतडू देणार आहे। तडतडू दिल्यानंतर टाकणार आहे थोड्या वेळाने मसाला। नक्की करून बघा बरं तुम्ही पण एकदा तरी, मस्त लागतो चवीला पण, टेस्टी एकदम। मग टाकलेला आहे मसाला हलवून घेत आहे। मसाला पण जोपर्यंत आपल्या मसाल्याला ते हलवत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला परततच राहायचा। इथं आलेला आहे माझं ते मसाला मस्तपैकी तेल सुटलेला आहे, त्याच्यामध्ये टाकून घेते आता सुके मसाले। त्याच्यामध्ये हळद, लाल मिरची, काळं तिखट, परत अजून थोडासा धना पावडर असं टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे। मिक्स केल्यानंतर अजून मग परत टाकलेलं आहे त्याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे। नंतर मग परतून चिकन आपल्याला मग त्याला परत थोडंसं वाफेसाठी आपल्याला थोडं पाणी घालून मग थोडंसं वाफेसाठी ठेवून द्यायचं आहे। झालेली आहे माझी आता इथं चिकनची भाजी। अजून एकदा आता शिजवून घ्यायचं आहे मस्तपैकी, 10-15 मिनिट शिजवून घ्यायचे आपल्याला झाकून। मग बघा कशी झालेली आहे माझी चिकनची भाजी। मस्तपैकी चिकनची भाजी झालेली आहे आमची। मग तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, अशी चिकनची भाजी मस्तच लागते। आणि स्वस्त खा, मस्त राहा, बनवत राहा। असे काही नवीन पदार्थ बघायचं असलं तर नवीन पदार्थ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा। कुठून बघताय ते पण सांगा, आणि माझ्या रेसिपी कसे असतात ते पण सांगा, कारण मी शॉर्टकटमध्ये रेसिपी बनवत असते। झालेली ही माझी भाजी, या मग तुम्ही पण खायला नक्की या। बाय बाय, चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ।